श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाही। पिठोरी अमावस्या, ज्याला आपण श्रावण अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो, त्याचबरोबर या अमावस्येला 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच वार शुक्रवार या दिवशी पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाणार आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करत असतात। पिठोरी अमावस्या 2025 मध्ये अमावस्येचा प्रारंभ हा 22 ऑगस्ट रोजी 12:55 होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती जी आहे तर ती 23 ऑगस्ट रोजी 2:28 होणार आहे। पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील अमावस्या असून ती फार महत्त्वाची मानली जाते। या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी उपवास देखील करतात आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि देवी पार्वतीची पूजा देखील केली जाते। 64 योगिनीच्या चित्रांची पूजा करण्याची पद्धत देखील आपल्याकडे आहे। त्याचबरोबर या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, सांजोरी असे पदार्थ बनवले जातात आणि उपवास सोडला जातो। असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य संतती प्राप्ती होते। या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते। उपवास करावा आणि सायंकाळी स्नान करून पूजा देखील या दिवशी केली जाते। या दिवशी दान पुण्य करणे हे खूप शुभ मानले जाते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व असते। या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर बैलपोळा देखील या दिवशी हा सण साजरा केला जात असतो। बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। त्याचप्रमाणे या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये करायच्या नसतात। घरातील ह्या काही महत्त्वाच्या वस्तू असतात ज्या लक्ष्मीकारक आपल्या घरामध्ये असतात। या वस्तू तुमच्याकडे कुणी कितीही आग्रह केला तरीही कुणालाच द्यायच्या नाही, आपल्याला द्यायच्या नाही। तर आता कोणत्या वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुणाला द्यायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ खाऊ नये, कुणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला हे काही 3 पदार्थ जे आहेत तर ते कोणाचेच नसतात। त्याचबरोबर या 3 वस्तू आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं की या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात। त्याचप्रमाणे शनिदेवांची पूजा करणे देखील या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला देखील समर्पित आहे। पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते। त्याचप्रमाणे जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते। पिठोरी अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्नधान्य, कपडे किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोरगरिबांना दान करू शकता। त्याचप्रमाणे पितृदोषांसाठी तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा संध्याकाळी लावावा। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा आवर्जून कराव्या। पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य हे खाण्यासाठी ठेवू शकता। या दिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे, चिमण्या, कबूतर, इतर पक्षी जर आपल्या टेरेसवरती येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला खाण्यासाठी ठेवायचे आहे। त्याचबरोबर तुमच्या पितरांची धूप, दीप, अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने
ओवाळून घ्यायचं आहे आणि हात जोडून पूजा करावी। आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्यांची माफी मागावी। यामुळे देखील घरातील जो काही पितृदोष आहे, इडापीड आहे तर तो दूर होण्यास मदत होत असते। पितरांसाठी या दिवशी पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो। यामुळे पितृदेव आपले प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावरती त्यांचा आशीर्वाद राहत असतो असं म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर या जर आपण केल्या तर याचे खूप चांगले फळ जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असते। जर आपण या दिवशी काही चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात। या दिवशी 64 योगिनींची पूजा ही नक्की करावी, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत, जे काही दुःख आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते। असं म्हणतात की पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनीसह भगवान श्री गणेशाची पूजा केली होती, म्हणून याला पिठोरी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या असं म्हटलं जातं। त्याचबरोबर या दिवशी पिठापासून बनवलेल्या मूर्ती असतात, त्या 64 योगिनींची मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांची देखील पूजा केली जाते। असं म्हणतात की या दिवशी पिठापासून देवीच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि महिलेला संततीचे सुख देते। या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करतात, त्याचप्रमाणे उपाय देखील या दिवशी केले जातात। त्याचबरोबर या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तर पवित्र नदीमध्ये शक्य असेल तर जाऊन स्नान करावं। त्याचबरोबर कुश ग्रहण केलं जातं, म्हणजेच काय तर या दिवशी पूजा, श्राद्ध आणि तर्पण याबरोबर कुशाचा वापर जो आहे तर तो केला जातो। कालसर्प दोष मुक्तीसाठी महादेवाची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते। या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या पिठोरी अमावस्येच्या दिवशी पाळायच्या असतात। या गोष्टी जर आपण पाळल्या तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच बघायला मिळतात। परंतु त्याचबरोबर या दिवशी अमावस्येला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात। आता बघा, आपण म्हणतो की मी खूप कष्ट मेहनत करते, परंतु तरीही माझ्या कष्टाला, मेहनतीला जे काही फळ आहे तर ते मला का मिळत नाही? कारण ह्या ज्या पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींवरती आपल्याकडनं ह्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका असतात ना तर त्या चुका होतात। त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला ह्या चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नसतात। या चुका आपण केल्या तर घरामध्ये माता लक्ष्मी आपल्याकडे येते, परंतु ती स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करत नाही। त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी जर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तरीही तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, त्याचबरोबर माता देवी देवतांची कृपा ही घरावरती राहत नसेल, त्याचप्रमाणे घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कलह, एखादा उद्योग व्यवसाय, व्यापार करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती ही थांबून गेलेली असेल, यासारख्या या ज्या अनेक समस्या किंवा अडचणी असतात ना तर त्या का येतात आपल्या जीवनामध्ये? तर हे जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात त्यामध्ये वास्तुदोष असतात, पितृदोष असतो, यासारखे अनेक दोष आपल्या घरामध्ये तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही। त्यामुळे चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात। आता सर्वात प्रथम आपण बघा की या दिवशी आपल्याला कोणत्या 3 वस्तू चुकूनही कुणालाच द्यायच्या नाहीत। त्यानंतर आपण बघूया की कोणत्या वस्तू ह्या दिवशी आपल्याला खायच्या नाहीत। तर या दिवशी आपल्याला या 3 वस्तू द्यायच्या नाहीत। त्यामध्ये पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे पीठ। आता गव्हाचं जे पीठ असतं तर ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप, देवी स्वरूप मानलं जातं, म्हणजे देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यामध्ये असतो। तर आपले पूर्वज देखील आपल्याला सांगत आलेले आहे बघा की घरातील जे गव्हाचं पीठ आहे तर ते चुकूनही आपल्याला अगदी डबा जो आहे तर तो खडखडून संपून द्यायचं नसतं। संपण्याच्या अगोदरच आपल्याला ते दळून आणून ठेवायचं असतं
आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाला म्हणजे गव्हाच्या पिठाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी गव्हाच्या पिठाची अनेक प्रकारची उपाय देखील केले जातात। त्यामुळे तुमच्याकडे जर कुणी या दिवशी गव्हाचं पीठ मागण्यासाठी आलं तर प्रयत्न करा की चुकूनही तुम्ही कुणालाच, मग ते तुमचा सक्का भाऊ असेल किंवा इतर कोणी जवळचे असेल तर त्यांना सुद्धा हे गव्हाचं पीठ जे आहे तर ते तुम्हाला द्यायचं नाही। कारण जर आपण हे पीठ गव्हाचं दिलं तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेत असते। त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही आपल्या घरातील जे मीठ आहे तर ते मीठ हे लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असतं, तर चुकूनही मीठ व कोणालाही या दिवशी आपल्या घरातून देऊ नका। तिसरी वस्तू जी आहे तर ती म्हणजे धने। धने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप असतात, त्यामुळे चुकूनही आपल्या घरातील धने जे आहे तर ते कुणालाही देऊ नका। या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाच द्यायच्या नाही। या दिल्या तर याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात। त्यानंतर आता आपल्याला कोणत्या 3 वस्तू आहेत त्या कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला खायच्या नाहीत। कारण बघा, लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय वाईट भावना असते, आपल्यावरती लोक जळत असतात आणि कुणाच्या मनात काय चालू आहे आपण हे सांगू शकत नाही। त्यामुळे काही लोकांना तंत्र मंत्र यासारख्या ज्या विद्या असतात तर त्या येत असतात आणि अमावस्या तिथीला ह्या विद्या ज्या आहेत तर त्या खूप जागृत असतात। कारण नकारात्मक शक्ती जागृत असतात, त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावरती आपल्यावरती सुद्धा होऊ शकतो, मनावरती होऊ शकतो आणि जास्त प्रमाणामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या अन्नामधून आपल्या शरीरामध्ये जात असतात। त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ चुकूनही खायचे नाही। आता कोणते 3 पदार्थ तुम्हाला खायचे नाही बघा, त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे पांढऱ्या कलरचे पदार्थ जर तुम्हाला कोणी दिले, मग त्यामध्ये मिठाई असेल, नारळ असेल, यासारखे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खाऊ नका। पांढऱ्या कलरचा पेढा असेल, पांढऱ्या कलरची मिठाई असेल तर ती चुकूनही तुम्हाला या दिवशी खायची नाही। त्यानंतर दुसरे म्हणजे लिंबू। जर लिंबू तुम्हाला कोणी सरबत असेल, तुम्हाला माहीत असेल की लिंबू जे असतं तर ते तांत्रिक क्रियेसाठी जास्त प्रमाणात वापरलं जातं, पण या दिवशी जर तुम्हाला कोणी लिंबू खाण्यासाठी दिलं किंवा लिंबू सरबत पिण्यासाठी दिलं तर ते चुकूनही तुम्हाला प्यायचं नाही। त्यानंतर समोरचा पदार्थ आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी चुकूनही नॉनव्हेज सेवन करायचं नाही। कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं आणि तुम्ही म्हटले की मी येतो आणि तिथे जर नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजचं सेवन चुकूनही करू नका। घरात असेल, घराच्या बाहेर असेल तर अशा नॉनव्हेजच्या पदार्थांचे सेवन चुकूनही आपल्या घरामध्ये करू नका किंवा बाहेरूनही करून येऊ नका। अशा पद्धतीने ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी, या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतात। माता देवी देवतांची कृपा आपल्यावरती होत असते। घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी हे सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं। फक्त या चुका आपल्याला टाळायच्या असतात। चुका तुम्ही टाळा, तुम्हाला त्याचा नक्की लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल। कारण आपल्याकडनं आपण कुणी काही मुद्दामहून करत नसतं, परंतु काही गोष्टी छोट्या असतात त्या आपल्याला माहीत नसतात, अचानकपणे न कळतपणे आपल्याकडून त्या घडून जातात। म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपण काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी ज्या आहेत, पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नाही, कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी थोडक्यात अगदी माझ्याकडे होती तेवढी तुम्हाला मी शेअर केलेली आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।